GB अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण गणित विषयावर डिस्कशन करणार। शासकीय परिपत्रक तुम्ही सर्वांनी बघितलं असेल आणि तिथे तुम्ही बघितलं असेल की महा TET 2026 कोणामार्फत घेतली जाणार, कडून घेण्यात येणार असल्याचं त्यातून स्पष्ट दिसत होतं। आणि तुम्ही सर्वांनी गणित विषयाचा अभ्यास तुमच्या जुन्या पेपर पॅटर्ननुसार केलेला असणार आहे। त्यामुळे तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की आत्ता काय करायचं। IBPS पॅटर्न तर वेगळा आहे आणि आपण वेगळ्या पॅटर्नने अभ्यास केला आहे, तर मित्रांनो यामध्ये पॅनिक होण्यासारखं एवढं काही नाही। केलेला अभ्यास वाया जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो। तुमच्या अभ्यासाला आता फक्त वेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस देण्याचं काम करायचं आहे, कारण गणित या विषयामध्ये कोणत्याही संस्थेमार्फत पेपर घेतला तरी सूत्र बदलणार नाही, त्यामधले कन्सेप्ट बदलणार आहेत, बेरीज वजाबाकी तीच असणार आहे, गुणाकार भागाकार पण बदलणार नाही। त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। गरज आहे नवीन म्हणजेच IBPS पॅटर्नच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करण्याची। IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं आकलन करून त्या प्रश्नांची प्रॅक्टिस करण्यास मदत करेल। कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहेत, कोणते हॉट टॉपिक्स आहेत, DI काय आहेत, ते कशा पद्धतीने लवकरात लवकर सोडवता येतील, शॉर्ट ट्रिक्स काय आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। IBPS मार्फत कोणकोणते हॉट टॉपिक्स आहेत ते आपण बघूया। सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरणे, नंबर सिरीज म्हणजे अंकमाला, अप्रॉक्सिमेशन, डेटा इंटरप्रिटेशन आणि शाब्दिक उदाहरणं। IBPSचा बँकिंग पॅटर्न जर तुम्ही बघितला तर जवळपास 60 ते 70% पेपर हा सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज, अप्रॉक्सिमेशन आणि DI यावरती। त्यामुळे हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही याची खूप जबरदस्त प्रॅक्टिस करावी। IBPS पॅटर्नमध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक येणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला स्पीड विथ ॲक्युरेसी मेंटेन करायची असते, त्यामुळे तुम्हाला शॉर्ट ट्रिकसाठी डिव्हिजिबिलिटी रूल, रिमाइंडर, फॅक्टर, मल्टिपल, युनिट डिजिट आणि सिम्प्लिफिकेशन आलं पाहिजे। त्यासोबतच वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं खूप गरजेचं आहे। पुढचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पर्सेंटेज। हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे। यावरून पुढील चॅप्टर तयार होतात: शेकडेवारी, नफा तोटा, सूट, सक्सेसिव्ह पर्सेंटेज म्हणजेच डिस्काउंटवर डिस्काउंट। आणि जर तुमचं पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी चॅप्टर मजबूत असेल तर तुमचे पुढचे टॉपिक खूप सोपे होऊन जातात। नंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे रेशो प्रपोर्शन म्हणजेच गुणोत्तर प्रमाण। टॉपिकमुळे तुम्हाला गुणोत्तर प्रमाण, भागीदारी, मिक्सचर, एलिगेशन या प्रकारचे उदाहरणं सोडवण्यास खूप मदत होते। त्याच पद्धतीने तुमचे DIचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सुद्धा रेशो प्रपोर्शन खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे। टॉपिक म्हणजे ॲव्हरेज। ॲव्हरेजवरून डायरेक्ट क्वेश्चन येतात, त्याच्याशी संबंधित ॲव्हरेज, वेटेड ॲव्हरेज, एज बेस्ड क्वेश्चन आणि महत्त्वाचं म्हणजे DI डेटा इंटरप्रिटेशनमध्ये सुद्धा ॲव्हरेजचा खूप मोठा वाटा आहे। शेवटचा चॅप्टर म्हणजे शाब्दिक उदाहरणं। शाब्दिक उदाहरणामध्ये कामकाळ, वेग वेळ अंतर, वयवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत। IBPSचे हे टॉपिक आवडीचे आहेत शाब्दिक उदाहरणासाठी, त्यामुळे या टॉपिकचा अभ्यास तुम्हाला चांगला करायचा आहे आणि IBPS पॅटर्ननुसार या प्रश्नांची सुद्धा प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे। मित्रांनो, ही झाली IBPS पॅटर्नबद्दलची माहिती। आता आपण IBPS पॅटर्नमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करूया। या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरवरती काही जे एक्झाम्पल आहे ते मी इथे आणलेलं आहे, त्याची प्रॅक्टिस करूया। सिम्प्लिफिकेशनचं पहिलं उदाहरण इथे आहे: 52 + 12 × 6 + 13 × 81/9। A 5, ऑप्शन B 6, ऑप्शन C 7, ऑप्शन D 8 आहे। हे उदाहरणं तुमच्या कंचे भागू बेव या पद्धतीने सोडवायचे आहेत। त्यानुसार या उदाहरणामध्ये आपण बघूया। इथे बघा, 52 + 12 × 6 + 13 × 81/9। तर अगोदर भागाकार करूया। ह्याचा भागाकार किती येणार? 81/9, 9 येणार। हे 9 गुणाकारात आहे 13 सोबत, 13×9 117 येणार। म्हणजे हा वाला पार्ट आपला सोडवून झाला आहे। हे वजाचं चिन्ह आपण जसंच्या तसं देऊया। इथे 12 × 6 किती होणार? 12 × 72 प्लस हे 52 इथे अधिक असणार। आता हे 52 + 72 किती येणार? 2 + 2 4, 5 + 7 12, 124 - 17 बरोबर किती? 7। ऑप्शन C आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। दुसरं एक्झाम्पल बघूया। दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये इथे बघा, 66/3 × 15 प्लस 44 वजा 140 चे 20%। तर यामध्ये आपण स्टार्टिंगपासूनच सुरुवात करूया। 66/3 किती होईल? 22 × 15 प्लस 44
मायनस 120 140चे 20% किती होईल? 140चे 20% म्हणजे 140 गुणिले 20% म्हणजे डिवायडेड बाय 100 करायचं. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 14 दुने 28, तर इथे येईल 28. आता 22 गुणिले 15, 15 दुने 30, हातचे 3, 15 दुने 30 प्लस 3, 330 प्लस 44 मायनस 28. 330 प्लस 44 किती होणार? 4. 3 आणि 4 7 आणि हे 3 वजा 28. आता 374 मायनस 28 बरोबर किती? 14तून 8 गेले 6, 6तून 2 गेले 7मधून हे 6 इथे शिल्लक राहिली, इथे हात सांगितल्यानंतर 6मधून 2 गेले 4 आणि हे 3, 346. आपलं डी ऑप्शन करेक्ट असणार आहे. नंतर तिसरं एक्झाम्पल आपण इथे सॉल्व करून बघूया. यामध्ये बघा 12 अधिक 25 भागिले 5 गुणिले वर्गमुळात 196 वजा 14. तर वर्गमुळात 14 196चं उत्तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. यासाठी वर्ग आणि वर्गमूळ पाठ असायला पाहिजे. तर हे 12 आपण जसेच्या तसे लिहिले प्लस 25 भागिले 5 किती होणार? तर 5 गुणिले वर्गमुळात 196चं उत्तर येईल 14, कारण 14चा वर्ग 196, त्यामुळे 196चे वर्गमूळ 14 वजा 14. आता 12 जशाच तसे प्लस 14 गुणिले 5 70 वजा 14. 12 प्लस 70 82 मायनस 14 बरोबर 68. आपलं सी उत्तर बरोबर आहे. चौथं एक्झाम्पल बघूया आपण. इथे बघा 450चे 10% प्लस 115 भागिले 5 वजा वर्गमुळात 324 गुणिले कंसात 545 वजा 539. तर सुरुवातीला आपण कंस मग चे हे 450चे 10% आणि भागाकार तर गुणाकार असं या पद्धतीनं सोडवत जाऊया. सुरुवातीला 450चे 10% किती होणार? तर 450चे 10% 45. कसं आलं हे? 450चे किती टक्के? 10%, त्यामुळे 10 भागिले 100 करायचं. हा शून्य कटला, हा शून्य कटला, उरले किती? 45. ते 45 मी इथे लिहिले प्लस हे जसच्या तसे 115 भागिले 5 किती होणार? 5 दुने 10, 1 उरला, 5 तिरी 15. हे वजाचं चिन्ह जसं तसं. आता वर्गमुळात 324 म्हणजे किती? तर 324 कितीचे वर्गमूळ आहे? तर हे 324चा वर्गमूळ येतात 18, कारण 18चा वर्ग 324 गुणिला कंस सोडून घेऊ 545 मायनस 539 किती होणार? 545मधून 539 गेले 6 होणार. आता ह्यानंतर हा गुणाकार इथे आपल्याला सोडवायचा आहे आणि नंतर हे सोडवायचं आहे. 45 प्लस 23 मायनस 18 सक 108. 45 प्लस 23 किती होणार? तर 5 अधिक 3 8, 4 अधिक 2 6 मायनस 108. 108मधून 68 मायनस केले किती येतात? 8मधून 8 गेले 0, 10मधून 6 गेले 4. आता मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे, त्यामुळे इथे पण वजा 40 उत्तर येईल. आपलं ए ऑप्शन बरोबर असणार आहे. त्यानंतर आपण 5वं एक्झाम्पल सॉल्व करूया. इथे बघा 74 अधिक 2 प्लस 5m वजा 96 भागिले 16 प्लस 5चा वर्ग बरोबर 205. तर एमची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता 5m दिलेला आहे, तर ह्या एमची किंमत आपल्याला काढायची आहे. आपण सुरुवातीपासून करूया. 74 प्लस 2 किती होणार? 76 प्लस 5m जसं ज्या तसं वजा 96 भागिले 16 किती? तर 16चा पाढा तुम्हाला पाठ पाहिजे. 16 सकम 96 प्लस 5चा वर्ग किती? 25 बरोबर 205. यानंतर 76 वजा 6 किती होणार? 70 प्लस 25 प्लस हे 5m बरोबर 205. आता 70 प्लस 25 किती होणार? तर 95. 70मध्ये 20 टाकले 90 आणि 5 95 प्लस 5m बरोबर 205. 5mला आपण इकडेच ठेवूया आणि 95ला तिकडे घेऊन जाऊया. 95 इकडे आहे मायनस प्लसमध्ये, इकडे गेल्यावर मायनस होईल. तर 5मधून 5 गेले 0, 10तून 9 गेले 1, इथे 1 शिल्लक राहिला, हा 1. तर 5m बरोबर 110. तर m बरोबर हे 5 इकडे गुणाकारात आहे, इकडे गेलं तर भागाकारात आहे. 5 दुने 10, 1 शिल्लक, 5 दुने 10 म्हणजे उत्तर आपलं 22 आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने हे गणितं सोडवायचे आहेत.
मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या पद्धतीनं सोडवले त्याच पद्धतीचे सिम्प्लिफिकेशनचे काही उदाहरणे मी तुमच्यासाठी इथे ठेवत आहे. प्रश्न क्रमांक 6वा, प्रश्न क्रमांक 7वा आणि प्रश्न क्रमांक 8वा हे उदाहरणं तुम्ही लगेच सोडवून ॲज अ होमवर्क समजून याचे उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रत्येक चॅप्टर जे आता हे सिम्प्लिफिकेशनचे मी आज इथे घेतलेलं, त्यानंतर नंबर सिरीज, DI, क्वाड्रॅटिक इक्वेशन या पद्धतीचे आपण लेक्चर पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्हाला यानंतर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते मला नक्की कळवा. धन्यवाद.